आज आपण भिजवलेल्या मुगाचा पौष्टिक नाश्ता बनवणार आहोत. रात्रभर मूग भिजत घातलेले होते आणि सकाळी मुगातलं पाणी काढून हे मिक्सरमध्ये घातलेले आहेत. नंतर मूठभर कोथिंबीर, आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या, 1 इंच अद्रक आणि 3-4 लसूणच्या पाकळ्या, 1 चमचा जिरं घालून मिक्सरला थोडंसं फिरवून घेऊ. थोडं फिरवून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये 1 ते 2 चमचे पाणी घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान बारीक दळून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपलं बॅटर तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने भिजवलेल्या मुगाचं आपल्याला छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे. नंतर एक मोठा बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे, एक बारीक कट केलेला टोमॅटो घालायचा आहे. मीठ बघून घ्यायचं, कमी असल्यास मीठ घालू शकतात. मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे धिरड्यांचं किंवा उत्तप्प्यांचं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता तवा गरम करायचा, छान गरम करायचा तवा आणि थोडंसं तेल लावायचं आहे तव्याला आणि जे बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे धिरड्यांचं आणि उत्तप्प्यांचं ते तव्यावर घालून छान दोन्ही साईडने खमंग भाजून घ्यायचं आहे. हे धिरडे जे आहेत ते बिना तेलाचे सुद्धा बनवू शकतात. तेलाचा वापर न करता हे धिरडे अतिशय साध्या तव्यावर मस्त तयार होतात. तर या ठिकाणी आपला छान असा पौष्टिक भरपूर प्रथिनयुक्त नाश्ता तयार झालेला आहे. मस्त चविष्ट असे मुगाचे धिरडे तयार झालेले आहेत. रेसिपी आवडली असेल लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा.